cuties, this is Anushri Sari this side, and this is my very first YouTube video, which will upload very soon. Sorry, actually it will be uploaded. पण ना हा व्हिडिओ एकंदरीत माझ्याबद्दल थोडं मी सांगेन आणि मी तुम्हाला काय देणार आहे हेही सांगेन. फर्स्ट ऑफ ऑल, आय एम जस्ट 16 आणि मी आत्ताच माझे बोर्ड्स दिले, त्यांचा रिझल्टही लागला. आय गॉट 83.50% अँड ऑल्सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू डू CA. आणि म्हणूनच मी 12th बरोबरच फाउंडेशन म्हणजे CA फाउंडेशन जी एक्झाम आहे त्याच्यासाठी प्रिपेअर करायला स्टार्ट केलं होतं. सो ती एक्झामही मी ह्या मेमध्ये दिली. सो एकंदरीत हा जो जूनचा महिना आहे, आय एम प्रिटी फ्री आणि ह्यामध्ये ना खूप गोष्टी होत आहेत ॲक्च्युली. म्हणजे मी खरंच सांगायचं तर ना, असं अपलोड करायला एक व्हिडिओ मी शूट केलेला होता, तो पण ऑलमोस्ट एप्रिलमध्ये, म्हणजे 12thचा रिझल्ट लागायचा होता. ओके, मग मला काय झालं आय डोंट नो, पण एडिटिंग वगैरे असं थोड्या गोष्टी असतात, त्यामुळे मी तो व्हिडिओ अपलोड नाही करू शकले. मग मला असं वाटलं की फाउंडेशनची एक्झाम दिल्यानंतर लगेच आपण अपलोड करू शकू, पण तेही नाही जमलं. आणि तोपर्यंत माझी एक्झाम झाली, माझा रिझल्टही लागलेलाच होता ऑफकोर्स, त्यामुळे तो व्हिडिओ नाही अपलोड करू शकले. आणि आता हा व्हिडिओ शूट करायला डिले झाला, त्यामुळे व्हिडिओज थोडे लेट येतील. सो इट्स ओके, आय विल मॅनेज. पण आता काय करायचं, एक स्वतःचं जे काय होतं ना, जेव्हा म्हणजे ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर जेव्हा मी सेल्फ टॉक करतात ते किंवा एकंदरीत मोटिवेट करतात, थोडं फिलॉसॉफिकल गोष्टीचं जे चॅनल आहे ना, तेव्हा ते चॅनल जेव्हा मी एक्सप्लोर केले तेव्हाच थोडं कुठेतरी वाटत होतं की आपण पण चालू करूया. आणि ॲक्च्युली तो किडा माझा एकदमच असा चालू झालं की मग आपण करूया, आणि एप्रिलमध्ये शूटही केलं, पण ते नाही जमलं. सो दिस इज द व्हिडिओ. ओके, तर हां, माझ्याबद्दल सांगायचं होतं, सॉरी आय गॉट डिस्ट्रॅक्टेड फॉर दॅट. आता तर हे सगळं आहे माझं थोडंफार स्टेटस. आणि खरं तर मी काय देणार आहे हे आता थोडं जास्त महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला वाटेल माझ्या चॅनलला फॉलो करून तुम्हाला काय मिळेल, नाही का. म्हणजे मी तर आत्ताशी 16 वर्षाची आहे, माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पावसाळे उन्हाळे तुम्ही बघितले असतील, पण ॲक्च्युली ह्यातून सगळ्यांनाच काही ना काही शिकण्यासारखं असेल, पण ऑफकोर्स प्रत्येकाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून आहे. बट स्पेशली दिस इज फॉर दोज टीन गर्ल्स, कारण यार गर्ल्स असतं ना ते. तर मग आय एम ऑफकोर्स टीनेजर. ओके, आणि आत्ता म्हणजे लाईफ काय आहे किंवा काय आपण कुठे काय अडकलोय, कसं काय काय होतं आपल्याबरोबर, हे सगळं कळत चाललंय मला. ओके, तर ह्या सगळ्यात मी कशी स्वतःला सांभाळते वगैरे हे मला एकंदरीत दाखवायचं, किंवा मी कसं काय करते, स्वतःला मोटिवेट करते किंवा काय. एकंदरीत एक टीन गर्ल इतके सारे ॲम्बिशन्स घेऊन कशी जगते आहे. आणि ॲक्च्युली मला एक असं वाटतं की टीनेजमध्ये आल्यानंतर ना सगळे असे प्रॉब्लेम्स यायला लागतात की काय असं वाटायला लागतं. म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना, तेव्हा खरं सांगायचं झालं तर कुठेतरी पडणं किंवा फ्रेंड्सबरोबर थोडंसं भांडण होणं, आणि जास्तीत जास्त त्रास देणारी दुखवणारी गोष्ट ती म्हणजे दात पडणं. याच्या व्यतिरिक्त काहीच बघितलेलं नसतं. पण आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला, आणि आपण जे लाईफ जगतोय, जे काय करत जगतोय ते एका बाजूला, असं आहे. सो खरं सांगायचं झालं तर मला लाईफ एक्सपोजर अजिबात काही नाही आहे, त्यामुळं माझ्या पर्स्पेक्टिव्हने किंवा माझ्या दृष्टिकोनातून बघितल्यामुळे सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील असं मला वाटतं. ते तुमच्या लक्षात येईलच अपकमिंग काही व्हिडिओजमध्ये.
बट दिस इज जस्ट इंट्रो राईट. तर एक्सपोजर का नाही आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. म्हणजे 12वी झाली, काहीच एक्सपोजर नाही, असं कसं होईल नाही का? पण हो, म्हणजे मी ना ओमनीवर्ट आहे. म्हणजे इतकी इंट्रोवर्ट की मी काहीच बोलणार नाही, लिटरली काही बोलणार नाही. पण ना एक्स्ट्रोवर्ट म्हणजे इतकी एक्स्ट्रोवर्ट होईल ना की समोरचा वैतागला पाहिजे. आय गेस की तो असं विश करत असेल की बाबा ही मुलगी परत मला भेटायला नको. म्हणजे इतकं मी आहे माझं. ओके. आणि माझी स्कूल म्हणजे 10th पर्यंत मी एकाच स्कूलमध्ये होते. आणि ती स्कूल म्हणजे माझ्या समोर जे घर आहे त्याच्या बाजूची जी बिल्डिंग असेल ती आहे माझी स्कूल. ओके. सो इतकं जवळ माझं स्कूल होतं. आणि 11th-12th सुद्धा मी हुपरीमध्येच करणार होते, पण CA करायचा विचार होता राईट. त्यामुळे CA फाउंडेशनचे क्लासेस हे 12th पासूनच होते, त्यामुळे मला 11th-12th इचलकरंजीत करायला लागली. पण तिथे सुद्धा मला घरातून व्हॅन म्हणजे आम्ही व्हॅनने जात होतो. ओके. थोडी जी एक 12thला 7-8 जण वगैरे काहीतरी होतो. सो आम्ही ती सगळी व्हॅननं जात होतो. सो व्हॅनच्या स्टॉपपर्यंत मला गाडीवरून ड्रॉप करायचे. तिथून ती व्हॅन डिरेक्टली कॉलेजच्या दारात थांबायची. ओके. आमच्या कॉलेजचं कॅम्पस सुद्धा खूप मोठं नव्हतं. आणि त्यामुळे घर टू कॉलेज, कॉलेज टू घर हेच चालू होतं. आणि आधेमध्ये देवळात. आता देवळात म्हणजे मी खरंच खूप स्पिरिच्युअल मुलगी आहे. आणि बऱ्याच जणांसाठी स्पिरिच्युअल म्हणजे फक्त देवाचं करणं किंवा देवाला मानणं असं नाही आहे. स्पिरिच्युअल लाईफमध्ये ना अजून खूप खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी येतात. जसं की आपण स्वतःसाठी काय करतोय किंवा अशा सगळ्या गोष्टी. ओके. त्या सगळ्याला स्पिरिच्युअल असं म्हणतात. त्यामुळे मी स्पिरिच्युअल ही खूप आहे. एकंदरीत मी ओव्हर थिंकर आहे आहे असं म्हणेन. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्ये ना मी ओव्हर थिंकर आहे पण आता कमी झाले असं बोलले होते. कारण तेव्हा 12thचा रिझल्ट नुकताच लागणार होता आणि फाउंडेशन एक्झामचा स्ट्रेस असं नाही म्हणणार, पण थोडंसं ते होतं काहीतरी. इतकंही नव्हतं कारण वर्षभर खूप म्हणजे खूप टायरिंग डेज होते वर्षभर. आता ते का ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये कळेल. बट आय वॉन्ट टू कीप दिस व्हिडिओ ॲज शॉर्ट ॲज आय कॅन. सो थोड्या कमी गोष्टी कळायला मिळतील, पण हां, त्या व्यवस्थित कळायला मिळतील. सो इट्स ओके. सो त्यामुळे मी बऱ्यापैकी अभ्यास केलेला, पण बऱ्यापैकी अभ्यास केलाच नव्हता. कारण जशी माझी 12th चालू होत होती तसं घरातले काय ना काय बरेच मोठे प्रॉब्लेम्स चालू झाले होते. ॲक्च्युली बरेच मोठे. हो. आता आय डोंट थिंक की मला ते सांगायला पाहिजे की नको. सो मी बेस्ट वे नाही सांगत. म्हणजे इतकी मोठे प्रॉब्लेम्स की मला सांभाळत सुद्धा माझ्या लहान बहिणीला सुद्धा सांभाळावं लागत होतं थोडे दिवस. म्हणजे 12thची सुरुवातच होती. म्हणजे फर्स्ट चॅप्टर्स वगैरे असे झाले होते, इतकी सुरुवात होती. ओके. माझी लहान बहीण म्हणजे ती तेव्हा होती फर्स्टमध्ये, त्यामुळे ती खरंच खूप लहान होती आणि ती कधीच आईला सोडून राहिली नव्हती, कधीच म्हणजे कधीच. सो ते होतंच. आणि मुळात तेव्हा मी फक्त 12th करत नसून CA फाउंडेशनचे सुद्धा क्लासेस जॉईन केले होते राईट. माझ्या कॉलेजमध्येच होतं ते. त्यामुळं माझं टाईम कसं होतं, मी घरातून ऑलमोस्ट 8:30 वाजता निघायचे स्टॉपवरती जायला. ओके. आणि तिथून मी घरी यायचे ऑलमोस्ट 6:15च्या आसपास. ओके. म्हणजे ऑलमोस्ट 10 आवर्स मी घरी नसायचे. सो तेव्हा तर ते लेक्चर्स मिस झालेतच. ओके. ते सगळं. आणि त्यातून मग परत सावरूपर्यंत मे महिना गेला. एप्रिल मंथ वगैरे गेला. आणि मग 15th मे पासून आम्हाला वेकेशन्स होते 15 दिवसच. सो त्या 15 दिवसात बराचसा अभ्यास केला होता मी. सो ते बऱ्यापैकी कामी आलं माझ्या. अजून नाही असं नाही. पण त्यावेळी रेग्युलरली जेव्हा मला करायला मिळालेला अभ्यास तेव्हा मी तेवढाच केलेला. मग जसं मे मंथ संपला म्हणजे उन्हाळ्याचा महिना. ओके. आणि माझा बॉडी टाईप ना पित्त बॉडी टाईप आहे. म्हणजे मला उष्णता वगैरे खूप होते.
त्यामुळे जूनमध्ये जसा उन्हाळा संपला तसं उन्हाळ्यातले जे इफेक्ट्स होते ना ते मला जूनमध्ये खूप जास्त हे झाले. त्यामुळे मी एका डॉक्टरकडे जात होते. म्हणजे ॲक्च्युली मला एक स्किन प्रॉब्लेम आहे. सो मी तिथे रेग्युलरली 2-3 वर्ष, 2-3 नाही जास्त, ऑलमोस्ट 8 पासून मी तिथं हे ट्रीटमेंट घेत होते. सो ते बऱ्यापैकी मला कमी येत होतं. पण बिकॉज हे जूनमध्ये हे असल्यामुळे ना मी आधी होमिओपॅथिक घेत होते. ओके, त्यामुळं मला बरेच जणांनी सजेस्ट केलं, म्हणजे माझी मावशी वगैरे ना, की यू शुड ट्राय चेंजिंग डॉक्टर. सॉरी. सो ते जे डॉक्टर होते ते जवळ होते. ओके, म्हणजे पहिले जे होते ते ऑलमोस्ट 26-27 किलोमीटर्स होते आणि ते म्हणजे कोल्हापूरमध्ये होते. आय एम फ्रॉम हुपरी. ओके, सो इथून ऑलमोस्ट 1 तास वगैरे लागायचा आणि कारने जावं लागायचं ना, आणि तेव्हा इट वॉज नॉट पॉसिबल फॉर मी टू गो सच फार. मग तेव्हा मी डॉक्टर स्विच केले आणि ते होते इचलकरंजीमध्ये. सो माझं कॉलेज इचलकरंजीमध्ये. सो दॅट वॉज मच मोर कन्व्हिनियंट आणि आईसुद्धा टू व्हीलर घेऊन येऊ शकत होती ना. सो वी स्विच्ड आणि 3 महिने काहीतरी मी त्यांची ट्रीटमेंट घेतली होती. अँड ते जे हीटसाठी घेतलं होतं आय गॉट फुल्ली क्युअर्ड. पण जे स्किन प्रॉब्लेम होता इट अगेन गॉट अप. म्हणजे ते 3 महिने ते विचित्रच होते. त्यानंतर हे जे परत चालू झालं ते परत वेगळा फेज होता. सो हे असं सगळं करत ऑलमोस्ट वर्ष संपलं. परत नेक्स्ट वर्षामध्ये आम्ही न्यू कार घेतली. त्याच्या आधी सुद्धा बऱ्याचशा काय गोष्टी झाल्या. बट दॅट टाईम आमचं कॉलेज तसं स्टडीसाठी वेकेशन्स होते असं म्हणेन, कारण बोर्ड्सच्या एक्झाम्स होत्या ना फेबमध्ये. सो तेव्हा आम्हाला स्टडी करायला दिलं होतं. ओके, सो ते सगळं होतं. त्यामुळं वर्षभर खूप काय गोष्टी झाल्या आहेत. सो ते एकच सांगायचं होतं मला, राईट. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जेव्हा टीनेजमध्ये जातो ना तेव्हा सगळे प्रॉब्लेम्स डोकं बाहेर काढायला लागतात असं मला वाटलं तेव्हा. आणि खरं सांगायचं झालं तर ह्या वर्षभरातच खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे ते बोलतात ना चॅलेंजेस काय येतात तर इव्हॉल्व्ह व्हायला. सो मी खरंच खूप इव्हॉल्व्ह झाली असंही म्हणेन. आता ते पण कसं ते पण तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये कळेल. पण परत वर्ल्ड एक्सपोजर अजून का कमी आहे ते पण परत एकदा सांगते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी किती एखाद्या माणसाने असावं, राईट. तर इतकी जवळ स्कूल असताना सुद्धा मला माझी आई तिथपर्यंतही सोडायला यायची. म्हणजे कॅन यू इमॅजिन. कारण तिथे ना मी 10th मध्ये जेव्हा होते तेव्हा माझ्या बाजूचे जे घर आहे त्याच्या बाजूचं जे घर आहे ते आमच्या बरोबर स्कूलच्या समोर होतं. तर तिथं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू होतं की त्या घराचं. त्यामुळे तिथं वाळू वगैरे खूप असायची आणि तिथे असायचे कुत्रे. आणि मला ऑलमोस्ट 7th पासून म्हणजे त्या एखाद्या वर्षभरातच कमीत कमी 4 ते 5 वेळा, नाही 4 ते 5 नाही, 3 ते 4 वेळा कुत्रं मागं लागले. ते पण आमच्याच गल्लीत. म्हणजे जे कुत्रं मला ओळखतं, ज्याला मी ओळखते ते कुत्रं माझ्या मागं लागलंय. म्हणजे माझ्या मामाकडे कुत्रा असूनही मी त्याच्याकडे बघतही नाही, इतकं म्हणजे मी घाबरते कुत्र्याला. सो दॅट वॉज नॉर्मल थिंग फॉर मी की मला आई तिथे सोडायला येणं. सो त्यामुळे मला खरंच खूप कमी एक्सपोजर आहे असं मी म्हणेन. पण आता थोडंफार बघू, देवाच्या कृपेने बऱ्याचशा गोष्टीमध्ये मला सायन्स मिळत आहेत. आता 1 मिनिट. सायन्स म्हणजे मी असं थोडंफार मानते, राईट. सो त्या सायन्स बऱ्यापैकी मला गोष्टीं थ्रूही मिळाल्या आहेत आणि बऱ्याचशा मला माणसांथ्रू. ओके, हो, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेतच. आणि तुम्हाला माझी आता ह्याच्यानंतर ना अजून एक प्लॅन म्हणजे की मी आठवड्यातून एक असा लॉंग व्हिडिओ जो युजली वेन्सडेजला येईल किंवा तो थर्सडेला शिफ्ट होईल इतकं. पण त्याच्या व्यतिरिक्त मला अजून वेळ मिळाला, मी अजून एखादा व्हिडिओ शूट केला तर तोही येईल. ओके, त्याच्यानंतर 4
शॉर्ट्स कंपल्सरी असे मी माझं एक शेड्यूल ठेवलं आहे. सो यू कॅन एक्सपेक्ट दीज थिंग्स फ्रॉम मी. आणि जे तुम्हाला माझ्याकडून म्हणजे माझ्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला वाटते की मी तुम्हाला काहीतरी सांगू शकेन, तर तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. म्हणजे मी ते सुद्धा फिगर आउट करायचा प्रयत्न करेल. ओके. त्यानंतर करंटली जर अजून एक अपडेट द्यायचं म्हटलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एक मिनिट हां. तर बरेचसे जण ना, आय ऑफकोर्स अ बिग बिलिव्हर ऑफ मॅनिफेस्टेशन अँड ऑल सच थिंग्स. त्यामुळे ना त्यासाठी बरेचसे बुक्स मी बघितलेत. ओके. द सिक्रेट, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड असे बरेचसे बुक्स आहेत. बट आय केम थ्रू दिस बुक थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. ओके. आत्ता ह्याचा फर्स्ट रीड करून झालं. ॲक्च्युली हे बुक आलं आहे मागच्या वर्षीच्या जानेवारीमध्ये. सो तेव्हा तर मला वाचायलाच नाही मिळालं. दॅट टाईम इट वॉज पीक ऑफ माय 12th अँड खूप गोष्टी होत्या राईट. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. पण त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी मी शिकतीये वगैरे असं बरंचसं आहे. सो यू जस्ट स्टे ट्यून्ड आणि कीप फॉलोविंग मी. तुम्हाला खरंच खूप गोष्टी शिकायला मिळतील. फक्त तुम्ही यू कीप युअर सेल्फ ओपन फॉर दॅट थिंग्स. ओके. असं म्हणेन मी. कारण कितीही काही झालं तरी व्यक्तीचं लाईक ओपन पाहिजे ती व्यक्ती काही पण शिकायला, तरच ते काहीतरी होऊ शकतं असं मला तरी खरंच वाटतं. नाहीतर अशी बरीच जण असतात की आम्ही खूप मोठे आहोत, आम्हाला तुझ्याकडून काय कळायला मिळेल. पण तुम्ही एकदा बघून तर बघा ना की तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला असं नाही होत की क्वेश्चन्स पडत नाहीत, अजिबातच होत नाही. म्हणजे मला एक क्वेश्चन असा पडला, म्हणजे मी इतकी मोठी स्पिरिच्युअल बिलीव्हर आहे. म्हणजे सिरियस तुम्ही मागे बघू शकता तर ते कॅलेंडर आहे ॲक्च्युली 2014चं. पण त्याच्यावरती श्रीकृष्ण आहेत, त्यामुळे ते आहे तिथे. ओके. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असूनही ना मी आत्ता रिसेंटली देऊळबंद 2 बघून आले. ऑफकोर्स. हां. तर त्याच्यामध्ये एक सीन आहे ना की ते बैलगाडीतून जात असतात तेव्हा ती बोलते की तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अडचणीत असताना हे देव येतील म्हणजे महादेव येतील. महादेवांना वाटतं श्रीकृष्ण जातील, श्रीकृष्णांना वाटतं श्रीराम जातील, असं वगैरे जे आहे ना. तर अजून प्रश्न माझ्या डोक्यात घुमतोय रादर खूप दिवसांपासून. पण त्याला एकच थॉट जो आहे ना तो थांबवतोय, तो म्हणजे हां. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला माहिती असेल ना, म्हणजे मला सॅटिस्फॅक्टरी उत्तर द्यायला असं वाटतं, तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा, मला नक्की आवडेल. आणि तर त्याला सध्या म्हणजे मी त्याच्याबद्दल जास्त नाही हे करत आहे. ते कारण म्हणजे की हिंदू आणि मुस्लिम जे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं जातं की तुमच्याकडे इतके सारे देव आहेत, तुमच्याकडे इतके सारे रिलिजियस बुक्स वगैरे आहेत राईट. तर तसं असतं ना. आणि पण त्यांच्यामध्ये म्हणजे बाकी सगळ्या रिलिजन्समध्ये फक्त एकच बुक आहे, फक्त एकच देव आहे. सो तेव्हा त्यांना तोड उत्तर द्यायला असं म्हणून काय होतं की आपल्याकडे एकच बुक नसून बरेचसे बुक्स आहेत. म्हणजे वी हॅव अ होल लायब्ररी. ओके. असं वगैरे थॉट्स होते. सो सी तुम्ही म्हणजे बघू शकता, थॉट आहे देवाचा, पण ते थॉट जातोय तो एका बुक थ्रू. म्हणजे बुकच्या रेफरन्सने देवाचा थॉट. यू कॅन इमॅजिन. म्हणजे इतके सारे लॉजिक्स. नंतर माझं लॉजिक खूप चांगलं आहे, पण हां अशा सगळ्या गोष्टी आहेत. इवन यू कॅन एक्सपेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम मी. तुम्हाला जे जे हवं आहे ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी त्या सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करेन. सध्या माझ्याकडे कंटेंटची खरंच कमी नाही आहे. म्हणजे इतकी कमी नाही आहे की इवन आय हॅव जस्ट म्हणजे काउंटेबल बेस्ट फ्रेंड्स आहेत. आणि ते पण सध्या बिझी आहेत. सो आय कांट कॉल देम. अँड त्यांचं मी हे नाही करू शकत ना, शेड्यूल विस्कटवू नाही शकत माझ्या कॉल्सने. सो नक्की तुम्ही म्हणजे मी इतकी ही आहे की तासन तास बोलू शकते. तुम्हाला माझ्या फर्स्ट व्हिडिओवरून कळालं असेल. बट मला इतका लॉंग करायचं नव्हता. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं.
सो आय होप तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळाल्या असतील माझ्याबद्दल, ह्या चॅनलबद्दल, अपकमिंग व्हिडिओजबद्दल. पण आय टेल यू, तुम्ही जर थांबलात तर खरंच खूप गोष्टी तुम्हाला कळतील. खरंच खूप छान वाटेल तुम्हाला मला ऐकून. आणि इतकंच नाही, माझ्याकडे खूप सारं आहे द्यायला. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि स्वतःची काळजी घ्या, राईट? स्वतःला एकदा प्रेम करायला लागा, मग तुम्हाला कळेल की काय असतं. ओके, थँक्यू.